एक ब्रेकिंग न्यूज येते। जळगावमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये येऊन सुद्धा बँकेकडून टाळाटाळ सुरू असल्याचा हा प्रकार आहे। संतापलेल्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। आमदार सुरेश भोळेंना घेराव घालत संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी। बघूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने अंमलात आणली असून त्यानुसार महिलांना लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपये आपल्याला राज्य सरकारकडून दिले जात आहेत। मात्र अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून देखील फक्त बँकांच्या चुकीमुळे या महिलांना गेल्या महिनाभरापासून फेऱ्या माराव्या लागत आहे। आपल्यासोबत या महिला आहेत, आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने महिला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झालेल्या आहेत आणि महिनाभरापासून यांना त्यांचे पैसे मिळत नाही। रोज कामधंदे सोडून त्यांना बँकेत जावं लागत आहे आणि बँकवाल्यांकडून त्यांना कुठल्याही पद्धतीची माहिती मिळत नाही आहे। काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय नेमकं तुमच्या समस्या आहेत? तुम्ही बँकेत जातायत, पैसे अकाउंटला आलेले आहेत, पण तुम्हाला त्याचा लाभ मिळत नाही? त्याचा लाभ मिळतच नाही आहे सर। आम्हाला 2-3 दिवसापासून बँक मॅनेजर सांगताय आज या उद्या या, आज या उद्या या। कुठपर्यंत फिरायचं आम्ही? भाडं जातं, सगळं जातं, टाइम पण वेस्ट होतोय आमचावाला। आज म्हणताय चिंचोलीला, चिंचोलीवरून जात म्हणताय जळगावला या। फिर चालू आहे 5-6 दिवसापासून। लोक ते आम्हाला धमकी देतात आणि सर धमकी देतात आणि म्हणतात ते इथे गर्दी करू नका, आरडाओरडा करू नका, आम्ही बंद करून टाकू बँक। तुम्ही थंब द्या, थंब देऊन सुद्धा आमचं आधार कार्ड लिंक करत नाही ते, काही नाही असंही करता येते नाही। त्या काय म्हणतो सागून आम्ही आठवून बँक बंद कर लिहू आणि आम्ही कोठे कानाकोपरा आमचं तुमले सापडणार नाहीत बुवा। मग ते आमना पैसा सरकार दिला ना, मग आमना पैसा ते आज लिहिते ना, मग आमचे समजतच नाही ना मग काय करवा यान पुढे। आणि महिना झाले फिरताय। पण अनेक दिवसांपासून बँकांमध्ये जाताय, बँकेकडून नेमकं काय उत्तर मिळेल? ते सर म्हणतात आम्हाला बा तुम्ही केवायसी करा। केवायसी केल्यावर सुद्धा आम्हाला 20-25 दिवस होऊन जातात तरी ते म्हणतात आम्हाला तुम्हाला मेसेज पण येत नाही ना, पैसे काढता येत नाही। आम्हाला खूप अडचण येते। इकडे तिकडे फिर आमच्या कामधंद्याची मजुरी बुडते, आमच्या माणसांची मजुरी बुडते। आम्ही महिलांनी 3000 रुपयासाठी आम्ही असं फिर करायची का? मग 3000 रुपये आमच्या काय उपयोगाचे? गटाचे आहे तर आम्हाला काहीतरी उपयोगाचं पाहिजे ना ते महिलांचे पैसे। आमचे कामाचे येऊन जातात, मुलं आमची भुकेतीशी, आम्हाला पाणी नाही प्यायला, जेवण वगैरे काहीच नाही खायला, तर आमचे पैसे काय कामाचे? तर या सगळ्या महिलांनी व्यक्त केलेला हा संताप।